नमस्कार मंडळी, संगीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत भज्याची आमटी. त्यासाठी आपण साहित्य घेतलेले आहे. बेसन, त्यात ओवा, मीठ, हळद टाकून त्याचं मिश्रण तयार केले. त्याचबरोबर आपण मसाल्यासाठी घेतलेलं आहे कोथिंबीर वाटण्यासाठी, कोथिंबीर टाकण्यासाठी भाजीत वरतून, कांदा, लसूण, मिरची, खोबरं. पुढे आपण काही मसाले घेतले आहेत. फोडणीसाठी कढीपत्ता, मीठ, धने पावडर, हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर. चला तर मग आपण काळे वाटण जे आहे भाजीसाठी ते तयार करून घेऊयात. यामध्ये आपण टाकले आहे खोबरे, मिरची, लसूण व कांदा. कांदा आपण नंतर टाकणार आहोत कारण आपण तो आधीच गॅसवर भाजून घेतलेला आहे मी. हे मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा. चांगले भाजून घ्यायचे जेणेकरून भाजीला कट तरी आपण म्हणतो ती छान येते. तुम्ही बघू शकतात मसाला चांगल्या प्रकारे भाजत आहे. त्यामध्ये आपण जो कांदा होता गॅसवर भाजलेला तोही टाकायचा आहे. इथे एक कांदा मी आधी टाकते. मिश्रण चांगल्या प्रकारे हलवायचे व भाजायचे. कांदा जेव्हा आपण वरतून भाजतो तो आतल्या बाजूने पूर्णपणे भाजला गेलेला नसतो, म्हणून आपण ह्या मिश्रणातही परत एकदा तो परतून घेतो. थोडंसं तेल टाकायचे. तुम्ही बघू शकतात अगदी थोडंसं, एक अर्धा चमचा म्हटलं तरी चालेल एवढं तेल टाकलंय मी. वाटण छान प्रकारे भाजल्या जाते. आता यामध्ये आपण दुसरा कांदाही टाकू व कोथिंबीर टाकून देऊ. हे बघा अशा प्रकारे आपलं वाटण छानसं भाजल्या गेलेलं आहे. गॅस बंद करू व हे वाटण आपण एका ताटात काढून घेऊ. वाटण थोडा वेळ थंड होऊ द्यायचं, मिक्सरला लगेच वाटायचं नाही. तोपर्यंत आपण एक पॅन गरम करून त्यामध्ये भजे काढायला घेऊ, कारण आपल्या भाजीमध्ये भजे हा मेन पदार्थ आहे. तेल टाकायचे भजे तळण्यासाठी. तुम्ही बघू शकतात तेल आपण फक्त भजे तळण्यासाठी घेतोय. तेल चांगलं तापलं की भजे सोडायचेत. भजे छान फुलतायत आणि खाली चिटकतही नाहीयेत. भजे एका बाजूने तळल्या गेले की त्याची बाजू पलटायची व दुसऱ्या बाजूनेही व्यवस्थित तळून घ्यायची. गॅस बारीकच ठेवायचा आहे जेणेकरून भजे करपले जाणार नाही, जळणार नाही. तुम्ही बघू शकतात एक बाजूने छान भजे तळले गेले आहे. रेसिपी अतिशय सोपी आहे जेणेकरून आपण झटपट घरच्या घरी बनवू शकतो व कमी साहित्यात.
तुम्ही बघू शकतात भजे आपले किती छान प्रकारे फुललेत. त्यामध्ये आपण सोडा वगैरे काही घातलेलं नाहीये. मिश्रण इकडे आपलं थंड होतंय वाटणाचं. फ्लेम वाढवायची नाहीये गॅसची. फ्लेम बारीकच ठेवायची. वेळ लागला तरी चालेल, पण भजे छान आतनंही शिजले गेले पाहिजे. कच्चे नको राहायला. भजे तळून झालेत आपले हे. आपण ते काढून घेऊ एका डिशमध्ये. तुम्ही बघू शकतात किती छान प्रकारे आपले भजे झालेले आहेत. उरलेलेही अशाच प्रकारे सोडायचे व सर्व भजे एकदा तळून घ्यायचे. नंतर आपण वाटण करू. सर्व भजे या ठिकाणी तळून झालेले आहेत माझे. एकदा भजे झाले की भाजीचा मसाला काढू व भाजीला फोडणी देऊ आपण. ह्या भाजीसाठी भजेचं जे पीठ आपण मळतोय, जे पीठ करतोय, ते खूप घट्ट ठेवायचं नाही व खूप पातळही करायचं नाही. तुम्ही बघितलंय मी एकदम मीडियम पीठ केलेलं आहे. अशा प्रकारे भजे हलवत राहायचे, जेणेकरून ते एका बाजूने जळणार नाही, करपणार नाही. आणि थोडासा ओवा घातल्यामुळे ह्याची टेस्ट खूप सुंदर येते. तुम्ही बघू शकतात या प्रकारे आपले हे भजेही झालेले आहेत. मी गॅस बंद केलाय व सर्व भजे एका आपण डिशमध्ये काढून घेतले आहेत. रेसिपी कुठलीही असो, घाई किंवा धावपळ करून होत नाही. थोडासा वेळ द्यावा लागतो, तेव्हा ती रेसिपी फार सुंदर बनते. इथे आपण बघितलंय कढईमध्ये मी जे भज्यांचं उरलेलं तेल होतं तेच टाकलंय. थोडंसंच तेल राहिलेलं ते. गॅस चालू करते मी. तुम्ही बघू शकतात थोडंसं तेल आहे. त्यात अजून थोडं आपण तेल ॲड करूयात. साधारण 1 ते 1.5 चमचा तेल लागलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. कमीत कमी तेलात हे भाजीला छान तरी कशी येते ते आपण बघूयात. तेल तापलं. आता आपण त्यामध्ये थोडेसे जिरे घालूयात. जिरे हे ऑप्शनल आहेत, त्यामुळे मी सुरुवातीला सांगितले नाही. यानंतर आपण कढीपत्ता टाकूयात. कढीपत्त्याने छान टेस्ट येते भाजीला, त्यामुळे तो टाकला पाहिजे. कढीपत्ता टाकला, 2 मिनिटं तडतडला की जे गरम मसाला आहे, हळद, धने पावडर, गरम मसाले, लाल मिरची पावडर सर्व त्यात टाकायचे व 1-2 सेकंद तळू द्यायचं. खूप गॅस बारीकच ठेवायचा. खूप वेळ नाही ठेवायचं. त्यामध्ये आपण वाटलेलं मिश्रण, मगाशी जो मसाला तयार केला होता त्याचं मी मिश्रण तयार केलं व ते आपण मिक्सरला बारीक करून घेतलं. ते त्यात टाकायचं व बारीक गॅसवर हलवत राहायचं व्यवस्थित. 2 ते 3 मिनिटं हलवत राहायचं, जेणेकरून त्याला हळूहळू तेल सुटतं. जेणेकरून आपला कट जी तर्री आपण म्हणतो ती व्यवस्थित येते.
तुम्ही बघू शकता इतकं सुंदर त्याला टेक्स्चर आलंय. ह्या पूर्ण प्रक्रियेत गॅस कुठेही फुल करायचा नाही, गॅस बारीकच ठेवायचा आहे. गॅस फुल केला की त्याची तरी जाते असं म्हणतात आणि ते तसं असतंही. गॅस फुल केला की त्याची तरी निघूनच जाते. मसाला चांगला परतवायचा आहे. अधूनमधून हलवतही राहायचा, जेणेकरून तो खाली लागायला नको. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात हळूहळू मसाला तेल सोडायला सुरू करते, जेणेकरून भाजीला तरी खूप छान येणार आहे. ही भाजी साधारण 3 ते 4 माणसांसाठी भरपूर होते. भाजीचा सुगंधही खूप छान येतोय. व टेक्स्चरही खूप छान आले भाजीला. हलवत राहायला विसरायचं नाही, मसाला खाली लागू शकतो, जळू शकतो. भाजी पुन्हा एकदा हलवायची. मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजीचा जो मसाला आहे तो हळूहळू हलवत राहायचा आहे. गॅस फुल करू नका. तुम्ही बघू शकतात तरी किती सुंदर प्रकारे आलेली आहे. आणि मसाला एकदा बारीक गॅसवरच शिजवला की त्या भाजीची टेस्ट खूप छान येते. मसाला हलवत राहायचा आहे. जर वाटलं मसाला थोडासा खाली लागतोय तर तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकतात, अगदी थोडं. आपला मसाला इथे छानसा भाजलेला आहे. आता आपण त्यामध्ये जी कोथिंबीर कापलेली होती ती टाकूयात. व पुन्हा एकदा हलवून घेऊ. यामध्ये वाटणाचं थोडंसं जे पाणी होतं ते टाकले मी इथे. इथेही 2 मिनिटं असं परतू द्यायचं. भाजीमध्ये पूर्ण थंड पाणी टाकायचं नाही. एकीकडे मी पॅन गरम करायला ठेवला व त्यात 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ते पाणी गरम करून घ्यायचं भाजीमध्ये टाकण्यासाठी. गरम पाणी टाकल्याने भाजीची तरी आहे तशीच व्यवस्थित राहते. थंड पाणी टाकल्याने ती तरी थोडीशी कमी होऊ शकते. ही आमची पारंपरिक रेसिपी आहे. आमच्या संगमनेर साईडला ही रेसिपी खूप चालते. ही भाजीची टेस्ट खूप छान येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
आपण ही आजची पहिलीच रेसिपी टाकलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी आपण टाकत जाणार आहोत आता आपल्या चॅनलला. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जेणेकरून नवीन रेसिपी टाकल्या की तुम्हाला कळेल व तुम्ही त्या रेसिपी बघू शकतात. इथे आपलं पाणीही गरम झालेलं आहे. 2 मिनिटं हा मसाला शिजू द्यायचा व पाणी गरम झालं की गॅस बंद करून हळूहळू पाणी टाकायचं. हळू टाकायचं आहे, उडत नाही ते, पण हळू टाकायचं. तुम्ही बघू शकता भाजीला सुंदर अशी तरी आलेली आहे. 1-2 मिनिटं उकळी येऊ द्यायची. बारीक गॅसवरच उकळी येऊ द्यायची आहे. अधूनमधून हलवत राहायची आहे. भाजीचा सुगंध एवढा छान येतोय, तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणारच नाही हे. त्यामुळे नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता भाजीचं टेक्स्चर किती छान आलं आहे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही. पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात. मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पण भजे टाकल्यानंतर भाजी जरा घट्ट होते. आपण इथे भजे सोडलेले आहेत त्यामध्ये. भाजी अशी पातळच राहत नाही. आपण नंतर जेव्हा मी सर्व्ह करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल की भाजी जी आता पातळ दिसते नंतर ती घट्ट होते. कारण भज्यामुळे ती भाजी घट्ट होते. भजे छानपैकी मुरतात त्यामध्ये. भजे टाकल्यानंतर 1-2 मिनिटं गॅस चालूच ठेवायचा आहे. भजे टाकल्यानंतर खूप हलवायचं नाही. आता आपण भजे टाकल्यानंतर भाजी उकळते आहे व भज्यामध्ये ती रशी छान मुरणार आहे. अशा प्रकारे आपली भज्याची आमटी झालेली आहे. आपण एखादा मिनिट अजून शिजू देऊ. त्यानंतर गॅस बंद करू. तुम्ही बघू शकतात आपली भाजी मंद आचेवर किती छान प्रकारे शिजत आहे. आता आपण गॅस बंद करूयात. हे बघा अशा प्रकारे आपली भज्याची आमटी झालेली आहे.
इथे मी गॅस बंद केलेला आहे व भाजीसोबत मी इथे भाकरी व गरम गरम भात केलेला आहे. या भाजीसोबत भाकरी फार सुंदर लागते. त्यासोबत कांदाही दिलेला आहे. तुम्ही बघू शकतात भाजीचं टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे व भजे त्यामध्ये किती छान मुरलेले आहेत. अशा प्रकारे आपली भज्याची आमटी फार सुंदर अशी रेसिपी पहिली झालेली आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.